टिटवाळ्याला जाणारा जो रस्ता आहे तो खचलेला आहे। मी सध्या उभा आहे त्याच रस्त्याच्या परिसरात आणि आपण पाहू शकता तब्बल 1 वाजेपासून या ठिकाणी जे आहेत हा रस्ता खचल्याने मोठ्या प्रमाणात वाहन चालकांना या ठिकाणी तात्काळात उभं राहावं लागत आहे, कारण हा एकमेव रस्ता असा आहे जो बल्लानीवरनं टिटवाळ्याच्या परिसरात जातो। गेले काही दिवसापूर्वी या ठिकाणी माझ्या पाठी आपण पाहू शकता की या ठिकाणी बडोदा महामार्गाचं काम सुरू आहे आणि याच कामाच्या अंतर्गत राष्ट्रीय महामार्गाने या ठिकाणचं काम केलं होतं। मात्र अवघे 5 ते 6 महिन्याच्या आतमध्ये हा बनवलेला जो रस्ता आहे हा खचल्याने या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक असतील किंवा स्थानिक नागरिक असतील यांच्यामध्ये मोठा संताप व्यक्त केला जातोय। नेमका हा रस्ता किती वाजता खचला आणि आता सध्या महानगरपालिकेकडनं किंवा राष्ट्रीय महामार्गाकडनं कशा पद्धतीचं काम चालू आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत माजी नगरसेवक आहे, इकडे मयूर पाटील आहेत, माजी नगरसेवक तेच आहेत। सर काय सांगाल, हा जो रस्ता आहे हा एकमेव टिटवाळ्याला जाणारा रस्ता आहे, मात्र हा खचलेला आहे आणि सध्याची काय परिस्थिती आहे? साधारण दुपारी 1 वाजता हा रस्ता खचला, कारण याला पूर्ण जबाबदार म्हणजे इथे बडोदा एक्सप्रेसचं काम चालू आहे आणि त्यांना आम्ही वेळोवेळी सांगितलं होतं की तुम्ही हे काम करताय, निष्क्रिय काम आहे तुमचं, आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं का तुम्ही इथे येऊन लक्ष द्या आणि जातीने यांच्याकडनं काम करून घ्या। गेल्या महिन्यामध्ये सुद्धा आम्ही येथे पाणी दौरा केला होता, कार्यकारी अभियंता होते, डेप्युटी इंजिनियर इथले होते, यांच्या थ्रूनी आणि NHI वाल्यांचे इंजिनियर्स होते तेव्हासुद्धा पाणी दौरा केला, परंतु त्यांनी जे निष्क्रिय काम केलेलं आहे त्याच्यामुळे इथं रस्ता खचला। साधारण 1 वाजता हा रस्ता खचलेला आहे आणि आता मला वाटतं 4 वाजून गेले, परंतु अजून कुठल्याही कामाची पूर्तता नाही। या NHI वाल्यांमध्ये आणि आपल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणतं संगमत नाही, त्याच्यामुळे अजून कुठल्या कामाला अजून पूर्तता नाही। आताच बघितलं आमचे सर्व सहकारी सुद्धा इथे उपस्थित होते आणि जो आपले कलवटमध्ये जे पाईप होते त्यांना सुद्धा काढण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि मला वाटतं जेव्हा आता हे पाणी कमी होईल त्याच्यानंतरच हा कामाला सुरुवात होईल आणि येणाऱ्या मला वाटतं 5-6 तासामध्ये जास्त पण लागतील। याला एकमेव कारण म्हणजे आपली आपत्कालीन व्यवस्था आहे ते सुद्धा याच्यामध्ये निष्क्रिय ठरलेले आहे। त्यांचे कुठलेही अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांनी ग्राउंड लेवलला उतरून कोणतेही इथं कामं केलेली नाही। आपल्यासोबत नगरसेवक पण आहेत, काय सांगाल की हे काम कधी आणि कोणी केलेलं? हे काम NHI वाल्यांनी काम केलं होतं, पण निकृष्ट दर्जाचं काम आहे। मला बोलायचं आहे KDMCची जी आपत्कालीन व्यवस्था आहे ती एकदम बोगस आहे आणि या ठिकाणी आमच्या गावकऱ्यांनीच या ठिकाणी जे कलवट ते पडलेलं आहे ते उचलण्याचं काम आमच्या गावकऱ्यांनी केलेलं आहे। KDMCच्या या प्रशासनाला आमचं एकदम निकृष्ट दर्जाचं काम आहे, हेच मी निषेध करतो त्यांचं। ताई, किती वेळापासून या ठिकाणी वाहतूक कोंडी आहे, सध्याची काय परिस्थिती आणि रोज जो आहे तो नागरिकाचा वाढताना दिसून येतोय? 1 वाजल्यापासून हा काम बंद इथे तुटलेला आहे। हा रस्ता बघितलंच असेल, इथे आमच्या गावकऱ्यांनी इथे उतरवून ते पाईप्स काढून घेतलेले आहेत। मी मागच्या महिन्यात ही KDMCमध्ये मी टाकलं होतं की माझा जो हा अंडरग्राऊंड रस्ता चालला आहे तिथं द्यावा, कारण हा एकमेव रस्ता असा आहे तो पुढे टिटवाळ्यापर्यंत जाते आणि त्याच्यामुळे आज परिस्थिती बघताय तुम्ही 4-5 तास झाले हा ठप्प झालेला आहे रस्ता। म्हणून अंडरग्राऊंड देण्यात यावे आणि KDMCने लवकरात लवकर इथं जे पण काही आहे ते करून घ्यावं आणि लोकांची सुव्यवस्था करावी, एवढंच माझी मागणी। एकंदरीत पाहायला गेलं तर आपण पाहू शकता या ठिकाणची जी जो रस्ता खचला होता त्याच्या खालची जी कलवट आहे आता सध्या जी आहे JCBच्या साहाय्याने ती तोडलेली आहे आणि आपण पाहू शकता त्याच्या खाली पूर्ण पाणी जो आहे ते वाहत आहे। तर बडोदा महामार्गामधनं जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील किंवा महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी असतील यांनी या ठिकाणी पाहणी करावी आणि तसंच पाहायला गेलं तर सध्याची जी परिस्थिती आहे नागरिकांचा रोष या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। स्थानिक नगरसेवक जे आहेत आणि त्याचबरोबर गावकरी हे सगळे मिळून जे आहेत आता या ठिकाणची जी पाऊलवाट आहे किंवा जो रस्ता खचलेला आहे तो दुरुस्तीसाठी आता महानगरपालिका व प्रशासनाकडे मागणी करत या ठिकाणी स्वतः आपल्या खर्चाने आणि किंवा आपली स्वतःची मेहनत लावून या ठिकाणी काम करताना पाहायला मिळत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, टिटवाळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।